आता एक बातमी अपघाताची आहे। खोपोली महामार्गावरची ही बातमी आहे। खोपोली पनवेल मार्गावर एसटी बसचा अपघात झाला आहे। अपघाताची दृश्य सीसीटीव्ही चित्रित झाली आहेत, ती आपल्या समोर आहेत। हा अपघात पाहून आपलं मन विचलित होऊ शकतं, मात्र या अपघाताची दखल घेणं अत्यंत गरजेचं असल्यानं ही दृश्य आपल्या समोर आणली आहेत। भरधाव येणाऱ्या एका एसटी बसच्या चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असं प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे। आमचे सहकारी साहिल रळेकर जोडले गेले आहेत। साहिल, आवाज येतोय? जी सर। पटकन सांगा, ही घटना कुठे घडली, कोणी दगावलं तर नाहीये ना, आणि जखमींना कोणत्या रुग्णालयामध्ये नेलं आहे? सर आज ही दुपारची घटना आहे। आज कळंबोली मॅकडॉनल्ड्स हा जो परिसर आहे, या कळंबोली मॅकडॉनल्ड्स समोरच्या पलीकडच्या बाजूला हा अपघात घडलेला आहे। एका एसटी बसला हा पाठीमागून एका ट्रकने धडक दिलेली आहे आणि ही जी घटना जी आहे संपूर्णपणे या ठिकाणी असलेल्या परिसरातील ही घटना आहे कळंबोलीच्या। या ठिकाणी जो हा टेम्पो चालक आहे, टेम्पो चालकाचा ह्या जागीच मृत्यू झालेला आहे। बराच वेळा अपघातानंतर हा टेम्पो चालक या केबिन मध्येच अडकून पडला होता आणि त्यानंतर या ट्रक चालकाला शेजारील एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र या रुग्णाला या ठिकाणी संपूर्ण डॉक्टरांनी या ठिकाणी मयत म्हणून घोषित केलेलं आहे। सर साहिल, ही घटना घडली त्या वेळेला तिथे सर्वसाधारण कितपत गर्दी होती? कारण फारशी गर्दी जरी दिसत नसली तरी बस जिथे जाऊन धडकतीये तिथे काही ना काहीतरी गोष्टी दिसतात आणि मग लोकांची धावपळ होताना दिसतीये। निश्चितच सर, हा जो कळंबोलीचा हा जो सर्कलचा जो परिसर आहे नेहमीच वर्दळीचा परिसर राहिलेला आहे। कारण या ठिकाणाहून मुंब्र्याला जाणारी वाहतूक असेल किंवा जेएनपीटीकडे जाणारी असेल किंवा पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक असेल, नेहमीच या ठिकाणी गजबजलेला हा परिसर आहे। सकाळ असो किंवा दिवसभरात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते। ठीक आहे। तर एक जर गोष्ट आपण या ठिकाणी जर प्रामुख्याने बनायचं ठरवलं तर या ठिकाणी खासगी वाहन चालकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। ज्या काही प्रायव्हेट बसेस असतात या ठिकाणी लावल्या जातात, त्यामुळे या ठिकाणी बऱ्याचदा गर्दीचे प्रसंग घडतात आणि या गर्दीमुळेच या ठिकाणी अपघात झाल्याचं सर हे दृश्य आपल्याला समोर आलं तर पाहायला मिळतंय। धन्यवाद साहिल।